स्काल्प सोरियासिस ही टाळूच्या फ्लेकिंग, लालसरपणा आणि इन्फ्लेमेशनमुळे उद्भवणारी समस्या आहे. आता हे झाले आहे, आपण याबाबत काहीही करू शकत नाही. पण जेव्हा हे झाले आहे, तेव्हा यावर नियंत्रण कसे ठेवायचे, याला कसे रोखायचे आणि कसे बरे करायचे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि मी तुम्हाला काही टिप्स सांगेन ज्यामुळे तुमच्या कोरडेपणा, जळजळ, लालसरपणा आणि केसगळती नियंत्रित होईल. नमस्कार, मी मेघा चतुर्वेदी आहे. आज मी तुमच्या टाळूच्या सोरायसिससाठी काही टिप्स किंवा उपचार घेऊन आली आहे. जर तुम्हाला चिडचिड करणारी समस्या असेल आणि तुम्हाला अनेक वेळा केस कापावे लागत असेल, तर त्या समस्येपर्यंत तुमची समस्या वाढू नये आणि आपण सुरुवातीच्या टप्प्यातच त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. बरं, आता तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. सर्वप्रथम प्रश्न असा आहे की जर आपल्याला स्कॅल्प सोरायसिस असेल तर आपण तेल लावावे की नाही. तुम्ही ऑइलिंग करू शकता आणि मेडिकेटेड ऑइल वापरणं चांगलं आहे. आपण घेत असलेले सोरिया तेल किंवा इतर कोणतेही मेडिकेटेड तेल वापरू शकता किंवा नारळाच्या तेलात कपूर मिसळून ते वापरू शकता. यामुळे फ्लिकिंग, कोरडेपणा कमी होईल आणि खाज सुटणे नियंत्रित होईल. त्यामुळे खाज कमी झाल्यावर साहजिकच तुमच्या टाळूचे नुकसान कमी होईल आणि केसगळती कमी होईल. आता आठवड्यात किती वेळा तेल लावायचे याबद्दल बोलायचे झाल्यानंतर आपण आठवड्यातून दुसऱ्या दिवशी तेल लावू शकता. आठवड्यातून कमीतकमी 2 ते 3 वेळा पॅचेसवर तेल लावा. तेल लावल्यामुळे सोरायसिस वाढणार नाही किंवा फ्लेकिंग वाढणार नाही असे काहीच नाही. नाही, तुम्ही जितके जास्त पोषण कराल तितके तुमच्या कोरडेपणा कमी होईल, फ्लेकिंग कमी होईल आणि तुमचे हेअर फॉल देखील कमी होईल. आता शॅम्पूची बाब येते. सर्वप्रथम तुम्ही प्राधान्य द्यायला हवं ते पॅराबेन फ्री, सल्फेट फ्री आणि स्टेरॉइड फ्री असलेल्या शॅम्पूला. कारण जोपर्यंत तुम्ही स्टेरॉइड्स वापरत आहात तोपर्यंत ते शॅम्पूच्या स्वरूपात तुमच्या केसांवर नियंत्रण ठेवतील. तुम्ही गेल्यावर तुमची वेदना वाढू लागेल. आणि स्टेरॉइड्स तसेही दीर्घकालीन वापरासाठी बनवले जात नाहीत, ते अल्पकालीन वापरासाठी वापरले जातात आणि ते आपल्या केसांची गुणवत्ता पूर्णपणे बिघडवतात, आपल्या टाळूला नुकसान पोहोचवतात. त्यामुळे असे शॅम्पू टाळावे लागतील. त्याचवेळी जेव्हा आपण निवडत असाल तेव्हा आपण सियास सोरिया शॅम्पू किंवा इतर कोणतेही औषधी स्टेरॉइड मुक्त शॅम्पू निवडू शकता, जे तुमच्या केस आणि टाळूच्या आरोग्याला नुकसान पोहोचवत नाही. कोंडा फुटणे थांबा आणि केस गळणे थांबा. त्यामुळे तुम्ही शॅम्पू करा, पण आठवड्यातून 2 ते 3 पेक्षा जास्त वेळा वापरू नका आणि दररोज करू नका. पुढे आपण शॅम्पू केल्याची काळजी घ्यावी लागेल. त्यानंतर जेव्हा तुम्ही केस वाळवत असाल तेव्हा ड्रायर आणि स्ट्रेटनिंग मशीन आणि कर्लिंग मशीनचा जास्त वापर करू नका. म्हणजे अतुष्णतेपासून दूर राहा. तुम्ही ही गोष्टी जितक्या जास्त कराल तितक्या तुमचे केस कमजोर होतील, त्यांची मुळे कमजोर होतील आणि केसगळती वाढेल. आपल्याला आपले केस स्वाभाविकपणे कोरडे होऊ द्यावे लागतील. त्याचबरोबर केस वाळवताना तुम्ही ते कॉटन किंवा मलमलच्या कापडाने किंवा टवेलने पुसून घ्यायला हवे किंवा स्वाभाविकरित्या वाळवायला हवे. आता उपचारांची लागवड कशी करावी याचा प्रश्न येतो. ते फक्त आपल्या कोंड्यावरील फ्लेकिंग नियंत्रित करतील, कोरडेपणा नियंत्रित करतील, केसगळती नियंत्रित करतील. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या स्काल्प सोरियासिस हातून बरं करावं लागेल. त्यासाठी उपचारांची योग्य निवड आवश्यक आहे, जे तुमच्या रोगाची प्रगती रोखते आणि हळूहळू मारते. तुम्ही योग्य उपचाराची निवड जपून करा. आपण जे काही उपचार घेत आहात ते योग्यपणे निवडा. व्हिटॅमिन डी, B12, आयर्नची कमतरता असल्यास नक्की घ्या. त्यामुळे आपण त्यांची पूर्तता आहाराद्वारे करा किंवा पुरके घ्या, जेणेकरून आपली स्थिती लवकर सुधारेल आणि आपली प्रतिरक्षा प्रतिसाद अधिक चांगला देईल. आता त्यासोबतच काही आहारातील मर्यादा आहेत, जसे जंक फूड, मद्यपान, कोणतीही नशा किंवा मांसाहारी पदार्थ किंवा आंबट पदार्थ खाऊ नयेत. हे खाऊ नये ज्यामुळे आपल्या शरीरात सूज वाढते. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करून टाळा. आपण आपल्या आजारात वाढ होईल असे कोणतेही काम करू नये. आणि शेवटी कोणताही ताण घेऊ नका, कारण सोरायसिस हा स्वतःच एक तणावजन्य आजार आहे आणि ताण घेतल्याने कोणताही आजार बरा होत नाही, उलट तो पुनरावृत्ती होते किंवा वाढतो. त्यामुळे आपण सोरायसिसचे रुग्ण आहात हे विसरून जाता. तुम्ही फक्त गोष्टी पाळा. तुम्ही जितक्या जास्त आजार विसराल तेवढ्या जास्त लवकर तो तुम्हाला सोडून जाईल. त्यामुळे तुम्हाला इथून मुक्त व्हायला हवं. तुमचे चयापचय चांगले चालण्यासाठी तुम्हाला अधिक शारीरिक व्यायाम करावा लागेल. या गोष्टींचे अनुसरण करून आपण आपल्या स्कॅल्प सोरायसिस बरा करू शकता. आणि जर तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर माझ्याशी संपर्क साधा. माझ्या टीमला भेट द्या आणि यावर चांगला उपचार मिळवा. धन्यवाद आणि काळजी घ्या.